पाठोपाठ पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि नागपुरात सीएनजीच्या दरात वाढ झाल्याची। संभाजीनगरमध्ये 2 रुपयांच्या वाढीनंतर सीएनजीचे दर 100च्या पार गेलेले आहेत। पुण्यात सीएनजी 94 रुपये 75 पैशांवर तर नाशिकात 96 रुपये 50 पैसे दर झाले। नागपुरात सीएनजीचे दर 94 रुपये 90 पैशांवर पोहोचले। तर मुंबईत 2 दिवसांपूर्वी सीएनजीच्या दरात वाढ झाली। मुंबईत सीएनजी 2 रुपयांनी महागलाय। तीन रुपयांवर पोहोचलाय। ते भाडे वाढत नाही, काही नाही, नुसतं फक्त सीएनजी पेट्रोल वाढवले। त्याच्यानंतर आम्हाला काय किलोमीटर प्रमाणे पैसे भेटत नाही टायमावर व्यवस्थित। आम्हाला 13 रुपये रेट पाहिजेत, त्याच्यानंतर ते 10 रुपये रेट देता, ते आम्हाला काही परवडत नाही। नाशिकमध्येही सीएनजीच्या दरात मध्यरात्रीपासून नवी दरवाढ लागू झाली आहे। सीएनजीच्या दरात 1 रुपया 35 पैशांची वाढ करण्यात आल्यानंतर नाशिकमध्ये आता सीएनजीचा दर 96 रुपये 50 पैसे प्रति किलो इतका झालाय। गेल्या 15 दिवसात नागपूरमध्येही सीएनजीच्या दरात 4 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे सीएनजीच्या दरात झालेल्या वाढीनं रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात आता वाढ होण्याची शक्यता आहे। सीएनजीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे, काय फटका बसतोय? फटका म्हणजे पेमेंट तेवढं नाही आहे, गाडीवाले रेट वाढवत नाही आहे, रेंटल नाही भेटून राहिलं तितकं आणि दर वाढून राहिलं, म्हणजे नुकसानच आहे।